आपल्याकडे ICICI बँक असिस्टंट मॅनेजरकडून एक माहिती आलेली होती की त्याचे ऑफिशियल ईमेलवर एक सायबर क्राईम सेल -महाराष्ट्रpolice.in म्हणून एक ईमेल आलेला आहे, ज्याच्यामध्ये सर्टेन अकाउंट्स जो ते ईमेलमध्ये लिहिलेलं आहे की सर्टेन अकाउंट फ्रीज करायचे आहे आणि सर्टेन अकाउंट डिफ्रीज करायचे आहे। तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की जेवढे गव्हर्नमेंट ईमेल्स होते ते एंडमध्ये त्याच्या डोमेनियम gov.in असते, तर ते नसल्यामुळे ते मॅनेजरला शक आला आणि ती माहिती त्याने आपल्याकडून शेअर केली आणि ते ईमेल बघायला नंतर आपल्याला पण कळलं की आपलाही किसीने फर्जी ईमेल तयार करून ते बँकासोबत कॉरेस्पॉन्डन्स करतात। आपण लगेच त्याच्यामध्ये गुन्हा दाखल केला। गुन्हा नंबर 89/24 कलम 170 419 67 68 71 माधवी आणि IT ॲक्ट यांना गुन्हा दाखल केला। त्याच्यामध्ये आपण सखोल तपास केली आणि मुंबईमध्ये आपली टीम गेलेली होती आणि त्याच्यामध्ये त्यांना 2 आरोपी अटक करायला हर्ष भेटला। त्या आरोपीचे नाम आहे प्रदुम अनिल सिंग आणि शुभम पितांबर साहू। आणि ज्यावेळेस आपण फर्दर तपास केली त्याच्यामध्ये तो आपल्याला कळला की या ईमेल ID वापरून जवळजवळ 6 बँकेला त्यांनी ईमेल केलेला होता आणि 176 बँक अकाउंट्सबद्दल कॉरेस्पॉन्डन्स केलेला होता की ते अकाउंट्स फ्रीज करायचे किंवा डिफ्रीज करायचे। आणि त्याच्या मोडच एवढाही होता की ते आपल्याकडून ईमेल बँकाला पाठवणार आणि ते अकाउंट फ्रीज करून देणार आणि नंतर ते संबंधित बँक अकाउंट जो होल्डर आहे त्यांना त्याच्याशी समन्वय करणार की आपल्याला एवढा पैसा तुम्ही या अकाउंटमध्ये टाकून द्या आणि तुम्हाला अकाउंट डिफ्रीज करून घेणार। तर या बाबतीचा एक चांगला जो डिटेक्शन आहे आपल्याकडे भेटलेला आहे आणि यापुढे पण आपण सायबर पोलीस स्टेशनच्या माध्यमातून वेगळे फ्रॉड्स जो आता चालू आहे त्याबाबतीच्या अवेअरनेस की आपण ड्राईव्ह घेतो। आणि मी सर्वांना सांगतो की NCCRP पोर्टल आहे आपल्याकडे, अगर फ्रॉड झाला तर लगेच NCCRP पोर्टलमध्ये आपण दाखल करू शकतात किंवा सायबर सेल की हेल्पलाईन आहे 1930 ते आपण माहिती देऊ शकतात। आणि त्याच्यामध्ये जो पीरियड ऑफ फ्रॉड है दैट इज़ वेरी इंपॉर्टेंट। जैसे आपल्याला कळला की आपल्याशी फ्रॉड झाला है तुम्ही त्याच्यावर लगेच संपर्क करा। आणि जो अपना गोल्डन आवर होता है, अगर आपके साथ फ्रॉड हुआ और विद इन 1 आवर आपने बता दिया तो वो ट्रांजेक्शन रोक सकता है किंवा जर गोल्डन आवर निघला ते लवकरही आपल्याकडे इन्फॉर्मेशन भेटली तर ते पैसे फ्रीज होऊ शकतात आणि कोर्टाच्या माध्यमातून आपल्याला ते पैसे परत पण भेटू शकतात।